बातमी नाशिकमधून आहे। गॅस टंचाई विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला। नाशिकमधल्या शालिमार भागामध्ये आंदोलन करण्यात आले। ठाकरे गटाच्या वतीनं रिकाम्या गॅस सिलेंडर शेजारी चूल पेटवून निदर्शनं करण्यात आली। चूल पेटवून सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस वितरणावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय। सिलेंडर भेटतंय तर कसं भेटतंय ते तर कमी पैशाने नाही भेटत, जास्त पैशाने ते सिलेंडर ब्लॅकने विकताय। कुठून विकताय? साठा नाहीये सरकारकडे, तर मग साठा येतो कुठून? गरिबांवर हा पूर्णपणे अत्याचार होत आहे। आम्ही आज युवासेना ठाकरे गटाच्या वतीने हा सरकारला इशारा देतोय की येत्या काळात जर सामान्य नागरिकांना पुरवठा सुरळीत झाला तर ठीक आहे, नाही तर ठाकरे गट मोठ्या स्वरूपात हे आंदोलन करण्यात येईल। भूमिका अशी आहे का आज आपण बघताय की हे जे जागतिक पातळीवर जे युद्ध चालू आहे, या युद्धामुळे गॅसचा पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे। तरी या मोदी साहेबांनी एकदम सगळ्यांना खोटे आश्वासनं देऊन गॅस सिलेंडरचा त्यांनी एकदम तुटवडा असा भासत आहे। आणि हे जे आहे येणाऱ्या काळात हे गॅस सिलेंडर हे बंद होणार आहे। तरी आम्ही 2014 साली मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही पेट्रोलच्या डिझेलच्या गॅसच्या भाववाढ आम्ही कमी करू।